सांगली जिल्ह्यात लक्ष्मी मुक्ती योजना राबवून 10,000 महिलांची नावे सातबारा उतारावर घेतली आहेत। लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे महिलांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सहहिस्सेदार होण्याचा हक्क मिळालाय। ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि मालमत्तेवर सन्मान हक्क देऊन सक्षमीकरण करणारी आहे। म्हणून राज्यात ही योजना राबवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगलीत सांगितलं। चाकणकर पुढे म्हणाल्या, खाजगी आस्थापना असणाऱ्या राज्यातील 132 कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे। उर्वरित खाजगी कंपन्यांनी समिती स्थापन केली नाही। या कंपन्यांना नोटिसा बजावणार असून 2 महिन्यात समिती स्थापन न केल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधवांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना राजकारणात वैयक्तिक टीका टाळावी असं मत रुपाली चाकणकर यांनी मांडले। पडळकर यांना अशी वक्तव्ये पुन्हा करू नयेत असा सल्ला त्यांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेबाबत चाकणकर म्हणाल्या, या योजनेत काही पुरुषांनी फसवणूक करून अर्ज भरल्याचं उघडकीस झालं असून यासाठी कडक निकष लागू केलेत। ही योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे। विरोधकांनी योजनेविरोधात न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु लाडकी बहीण योजनेला जनतेचा पाठिंबा मिळाल्याने महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सुरुवातीपासून मी कायम सांगत आले, आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर जसं आम्ही पहिली शिफारस राज्य शासनाला ही बालविवाहाच्या संदर्भात केली होती आणि विधवा प्रथांच्या विरोधातला कायदा व्हावा यासाठी पाठपुरावा केला, त्याच्या संदर्भातल्या शिफारशी किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सायबर सुरक्षितता मोठ्या की अशा पद्धतीने कोणी कोणावर बोलू नये हा वैयक्तिक कुटुंबाचा भाग असतो। राजकारण करणारी एकच व्यक्ती त्या कुटुंबातली राजकारणात असते, पण हे कुटुंब राजकारणापासून अलिप्त असताना अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे। एकतर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही। सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे। याच्या संदर्भात आमच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने इथून मागच्या अनेक घटना आहेत ज्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्याचा मी सविस्तर सांगत नाही। राजकीय व्यक्तींच्या बाबत ज्यांनी तक्रार केली त्यांना आम्ही त्यावेळेसच नोटिसा पाठवलेल्या होत्या। पुन्हा अशा पद्धतीची विधानं करू नयेत अशा देखील त्यामध्ये सुचवलं होतं। या प्रत्येक व्यक्तीने माफीनामा पाठवून दिला होता, त्यानंतर त्या कोणीही व्यक्ती बोललेल्या नाहीत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकालाच वेगळी नोटीस पाठवण्याची गरज भासू नये। एखाद्या व्यक्तीला जरी गेली तरी तो समाजामध्ये वावरणाऱ्या प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समाज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पुढे घेऊन जात असतो, त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचं अनुकरण करणं फार गरजेचं आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आपल्या माध्यमातून जरूर सांगेल की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करत असताना कामाच्या बाबत त्या व्यक्तीच्या केलेल्या कामाचा अनुभव याच्याबाबत टीका टिप्पणी करणं किंवा त्याला प्रश्न विचारणं हा भाग वेगळा, पण कुटुंबाबाबत कोणीही टीका करू नये।